गडमुडशिंगी इथल्या कोल्हापूर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे। खासगी वाटाघाटीनं भूसंपादन कार्यवाही सुरू असून गडमुडशिंगीमधील 64 एकरपैकी 32 एकर भूसंपादन खरेदी प्रक्रिया दिवाणी न्यायालय वादामुळे थांबली होती। मात्र दिवाणी न्यायालयाचे वाद मिटले असून उच्च न्यायालय आणि दिवाणी न्यायालयाचे दावे निकाली निघालेत। न्यायालयाच्या आदेशाच्या प्रती करवीर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केल्यात। या ठिकाणच्या समस्या करवीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यात, परंतु कोणतीही दखल घेतली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे। याचा नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे विमानतळ भूसंपादन प्रक्रियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीनं करा, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी या बैठकीत केल्या। भूसंपादन अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीवाडीमधील बाधित कुटुंबांचं पुनर्वसन झालेलं नाही। यामध्ये 47 बाधित कुटुंब असून 16 कुटुंबांचा यादीमध्ये समावेश केलाय। उर्वरित 31 बाधित कुटुंबीय पुनर्वसनापासून वंचित आहेत। तसंच भूसंपादन प्रक्रियेमध्ये 83% क्षेत्राची खासगी वाटाघाटीनुसार खरेदी झाली आहे। उर्वरित 17% लोकांची खासगी वाटाघाटीनं खरेदी प्रक्रिया होण्यासाठी मुदतवाढ मिळाली होती, ती संपलेली असून त्याला पुन्हा मुदतवाढ मिळावी। गडमुडशिंगीतील श्री महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था आणि लक्ष्मीवाडीतील काही नागरिकांना त्यांची जागा तसंच घरांचा मोबदला न देताच त्यांची नावं त्यांच्या 7/12 पत्रकावरून कमी करण्यात आली आहेत। त्यांच्या 7/12वर विमानतळ प्राधिकरणाचं नाव लावण्यात आलंय। अशा लोकांना त्यांचा मोबदला मिळावा आणि लक्ष्मीवाडीतील बाधित कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेतून घरं बांधून मिळावीत आदी विषयावर या बैठकीत चर्चा करून या प्रश्नांची सोडवणूक करा, अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या। बैठकीत जे निर्णय झाले आहेत त्याची अंमलबजावणी करा। अधिकाऱ्यांनी वारंवार भूमिका बदलून नागरिकांना वेठीस धरू नये, असंही आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यामध्ये स्पष्टता आणण्यासाठी प्रयत्न करू, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं। विमानतळ विकास प्राधिकरणाकडे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं। अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे भूसंपादन रखडल्याचा आरोप सागर सोनुर्ले यांनी केला। दरम्यान केरबा बर्गे यांनी श्री महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था गडमुडशिंगी या संस्थेतील 105 सभासदांचा 6.5 एकर भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याचं सांगितलं। या संस्थेच्या सभासदांनी खासगी वाटाघाटीनं थेट खरेदीनं संपादन करण्याची मागणी केली आहे। मात्र शासन 2013च्या कायद्यानुसार संपादन करत आहे, त्याला 105 सभासदांनी विरोध दर्शवलाय। त्यामुळे हा प्रश्न जिल्हा प्रशासनानं तातडीनं मार्गी लावावा, अन्यथा आम्ही विमानतळाच्या ठिकाणी आत्मदहन करू, असा इशारा केरबा बर्गे यांनी दिला। या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो माळी, विलास सोनुर्ले, सुनील ढोणे, शिवाजी सोनुर्ले, उमराव सोनुर्ले, आनंदा बनकर, रावसाहेब पाटील यांच्यासह गडमुडशिंगीतील नागरिक उपस्थित होते।